नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मित्रांनो आपण महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनचं आपण नियोजन कसं करायला हवं, कारण आता बघा 2च महिन्याचा कालावधी आपल्याकडे राहिलेला आहे. जवळपास इथून आपल्याकडे 16 डेज आहे एक्झाम प्रिपरेशनसाठी. तर एवढ्या कमी वेळेमध्ये आपल्याला एक्झामिनेशन जर क्वालिफाय करायचं आहे, तर आपलं नियोजन कशा पद्धतीचं असायला हवं. कारण कमी वेळेत योग्य नियोजन जर आपण केलेलं, तर हा फॉर्म्युला आहे मित्रांनो एक्झाम क्वालिफाय होण्याचा. त्यामुळे आजचं संपूर्ण सेशन हा गाईडन्स तुम्हाला करणार आहे, ज्यामध्ये पेपर 1, पेपर 2 दोनही पेपर आहे आपल्याला. कारण आपल्याला कल्पना आहे, की 10 युनिट्सचं सिलेबस पेपर 1 मध्येही आहे आणि 10 युनिट्सचं सिलेबस पेपर 2 आपलं कुठलाही पेपर असू द्या पेपर 2चं दोनही पेपरमध्ये आपल्याला 10-10 युनिट्सचं सिलेबस दिसून येतं. 2 पेपर होणार आहे ना, एकाच दिवशी आपलं पेपर होतं, तर यासाठी कसलं आपण नियोजन करायला हवं, कोणत्या पद्धतीने आपण समोर जावं यासाठी हा संपूर्ण मार्गदर्शक स्वरूपाचा आजचा व्हिडिओ लेक्चर आहे. ज्यामध्ये आपण संपूर्ण पी-वाय-क्यूज अभ्यास कसं करायचं, मॉक टेस्ट कसं सोडवायचं, मॉक टेस्ट सोडवताना कुठली आपण काळजी घ्यायला हवी, किंबहुना अभ्यास करीत असताना कुठले महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत ते आपण लक्षात ठेवावं, नोट्स आपण कसं बनवायला हवी, नोट्स का बरं आपण तयार करावं परीक्षेसाठी, हे सगळं मित्रांनो आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण बघा एक्झामिनेशन प्रिपरेशन करीत असताना काही महत्त्वाच्या बाबी जर आपल्याला कळलेलं, तर आपण शुअर शॉट आपण परीक्षा क्वालिफाय होऊ शकतो. तर यासाठी करायचं काय आहे? सर्वप्रथम मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशनसाठी 2 मंथ क्रॅश कोर्स आपण सुरू करीत आहोत, ज्याची नवीन बॅच 20 जुलैपासून आपण सुरू करीत आहोत. याची फीस ₹2600 आहे. व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. 50 मॉक टेस्ट यामध्ये आहे. 10 वर्षाचं पी-वाय-क्यू 5000 प्लस एम-सी-क्यूजची सीरीज आहे. कंप्लीट 10 युनिट्सवर आधारित नोट्स आहे. डेली 8 वाजता सोबतच 7 पी-एमला मॅथ्स अँड रिझनिंगचा पार्ट आहे पेपर 1ला. तर त्यासाठी लाईव्ह सेशन 7ला अवेलेबल आहे, जे आपण रेकॉर्डेड देखील बघू शकतो. हे ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करून आपण 2 मंथ क्रॅश कोर्सला आजपासून जॉइन होऊ शकता. पेपर 1 प्रमाणे पेपर 2चं देखील क्रॅश कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी, सायन्स आणि लॉचं सब्जेक्ट आहे आणि 4000 याची फीज आहे. पेपर 1 येथे फ्री ऑफ कॉस्ट असेल. या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आपण आजच पेपर 2ला देखील जॉइन करू शकता. सो आता करायचं काय? ठीक, 2 पेपर आहे. पहिला जनरल पेपर आहे, ज्यामध्ये 50 पर्टिक्युलर प्रश्न येणार 100 गुणांसाठी आणि दुसरा जो पेपर आहे तो सब्जेक्टिव्ह आहे. ठीक, ज्यामध्ये 100 प्रश्न येणार आहे 200 गुणांकरिता. ओव्हरऑल 300 गुणांची आपली परीक्षा आहे. तर या 300 गुणातून मॅक्सिमम आपल्याला घ्यायचा आहे 200 पर्यंत आपल्याला स्कोर करायचा आहे. ठीक, कारण हा सेफ स्कोर मानलं जातं. परीक्षेला क्वालिफाय जर आपल्याला व्हायचं आहे, तर नक्कीच आपल्याला 200 पर्यंतचा स्कोर जे आहे मित्रांनो, ते येणाऱ्या परीक्षेमध्ये करायचा आहे. तर त्यासाठी काय गोष्टी करायचं? तर बघा, पेपर 2 याचं सिलेबस 10 युनिटचा आहे. ठीक, आणि पेपर 1चं देखील 10च युनिट आहे. पण पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये फरक असा आहे, की पेपर 1 मध्ये आपण जर 20% जरी वेळ दिलेला आहे ना, तरी देखील तुम्ही पर्टिक्युलर 10 युनिटचा सिलेबस कव्हर करू शकता. पण पेपर 2 इथे मित्रांनो मोठा आहे. प्रत्येक युनिट आहे. तर अशा वेळी काय करा, सिलेबसला विभाजित करून घ्या. काय करणार आहोत आपण? सर्वप्रथम सिलेबस करा मित्रांनो विभाजित, डिवाइड करून घ्या. आता डिवाइड केल्याने काय होईल? सोपं होईल. फॉर एक्झाम्पल, जसं इतिहास या विषयाचं सिलेबस आहे. ठीक आहे. इतिहास या सिलेबसला आपण 4 भागांमध्ये डिवाइड करून घेत असतो. कसं आपण डिवाइड करतो? जसं बघा, एन्शंटचं 3 युनिट आहे. ठीक, मिडिवलसाठी 3 युनिट आहे, मॉडर्नसाठी 3 युनिट आणि 1 युनिट आहे इतिहास लेखन शास्त्रावर 1 युनिट आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं डिवाइड करतो. सेम पेपर 1 ला देखील डिवाइड करायचं आहे. 10 युनिट आहे.
या 10 युनिट पैकी मित्रांनो बघा ह्या 6 युनिट आहेत. का बरं ह्या 6 युनिटवर फोकस करा म्हणत आहे मी? 6 युनिट आपल्याला 60 मार्क देणार. किती? 60 गुण आणि परीक्षेसाठी 16 हा स्कोरही कमी होतं का? नाही. त्यासाठी टीचिंगचा अभ्यास करा, रिसर्चचा अभ्यास करा, आय-सी-टी, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायर्नमेंट, हायर एज्युकेशन, एक कम्युनिकेशनचं युनिट अभ्यास करा. ठीक आहे. कारण कम्युनिकेशनचं युनिट देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर टोटल या 6 युनिट्स आहे, जे आपल्याला काय करून देणार आहे, तर मॅक्सिमम स्कोर म्हणजे 60 गुण मिळवून देणार आहे. ठीक? बरं. आता इतके केलेलं त्यानंतर 3 युनिट जे आपल्याला सिलेबसमध्ये 3 युनिट्स परत आहे, त्या मॅथ्स अँड रिझनिंगसाठी आहे. कशासाठी आहे? स्पेसिफिक मॅथ्स अँड रिझनिंग, लॉजिकलचा जो पार्ट आहे आणि डी-आय असं 3 भाग यामध्ये आहे. जे आपल्याला किती स्कोर करून देईल? 30 गुणांचं. ठीक आहे. आणि 10 गुण जर आपल्याला परत कॉम्प्रिहेन्शनवर जे मिळवायचं आहे, त्यासाठी पॅसेज जे आहे ते ॲपमध्ये अवेलेबल आहे. त्यातून आपण प्रॅक्टिस करू शकता. आता इथे बघा, यासाठी लाईव्ह 7 PM ला आपलं डेली सेशन होतं आणि मॅथ्स अँड रिझनिंगसाठी 2 क्लास होतात मित्रांनो. 1 नाही 2. दोनही लाईव्ह होत असतात. तर इथे आपल्याला ह्या गोष्टीचा फायदा होताना दिसून येईल. परत 6 युनिटसाठी सेशन आहे रात्री 8 वाजता. तर अशा पद्धतीने आपण पेपर 1 काय करू शकतो? स्कोअर करू शकतो. नोट्स देखील त्यामध्येच मिळेल आपल्याला. तर आणखीनच हे आपल्या फायदेशीर आहे. तुमच्या सगळ्यांना अशा पद्धतीने पेपर 1 काय करायचं आहे, डिव्हाईड करून घ्यायचं आहे, जे समजायला तुम्हाला सोपं जाईल. आता इतकं कळल्यानंतर डेली रिव्हिजन करा. कारण रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे. जसं आज जर तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूड्समधील लेव्हल ऑफ टीचिंगचा अभ्यास केलेला आहे, तर उद्या नक्कीच लेव्हल ऑफ टीचिंगला तुम्हाला काय करावं लागेल? रिवाईज करावं लागेल. वीकली मॉक टेस्ट द्या. ठीक आहे? हां. वीकली मॉक टेस्ट यासाठी बघा जसं काय होतं, जसं एक पूर्ण वीक सोमवारपासून तर शनिवारपर्यंत आपण शिक्षण अभियोग्यतेचा अभ्यास केलेला. म्हणजे युनिट 1 चा अभ्यास केलेला. तर यातून सरतेशेवटी संडेला काय करायचं टेस्ट देऊन द्यायची टीचिंग ॲप्टिट्यूडवर. ठीक आहे. क्वेश्चन प्रॅक्टिस करा त्यासाठी, एम-सी-क्यूज प्रॅक्टिस करा, पी-वाय-क्यूज प्रॅक्टिस करा. मॅक्सिमम याचा फायदा असा होतो, की आपल्याला लवकर त्या गोष्टी कळून येतात. ठीक आहे. हे 2 कळलेलं तर आता पेपर 2 कडे जाऊया आपण. पेपर 2 चं संपूर्ण सिलेबस पूर्ण करायचा आहे. 10 युनिटचा सिलेबस आहे, 10 युनिट्स. त्याला सर्वप्रथम मी सांगितलेलं आहे डिव्हाईड करून घ्यायचं. डिव्हाईड केल्यानं काय होईल? सोयीस्कर होईल अभ्यास करायला. ठीक आहे. युनिट वाईज नोट्स काढून घ्या. नोट्स सरतेशेवटी जे आहे ना, रिव्हिजनमध्ये खूप जास्त मदत करतं. कारण 15 दिवसात काय-काय आठवण करणार आहात तुम्ही आणि संपूर्ण बुक 15 दिवसात आपण वाचू का? नाही वाचू शकत. कारण पेपर 2 चा जो सिलेबस दिसून येतं, ते खूप मोठा आहे. आणि असा मोठा सिलेबस जेव्हा आपण टार्गेट करतो मित्रांनो, तेव्हा काय होत असतं, तर एक नोट्सची गरज आपल्याला पडतं आणि ही गरज देखील तुम्हाला आजपासूनच पूर्ण करावं लागेल. म्हणजे नोट्स तुम्ही काढायला सुरुवात करा. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन ॲटलीस्ट 6 टू 7 इयर्सचा अभ्यास करा. 6 ते 7 वर्षाचं पी-वाय-क्यूज जे आहे त्याला अभ्यास करा. त्यातून इम्पोर्टंट जे टॉपिक आहे ते काढायचं आणि त्या महत्त्वपूर्ण टॉपिक्सचं तुम्ही रिव्हिजन करायला हवं. आता आपल्या रिव्हिजनला आणखीन चालना देण्यासाठी कंप्लीट महाराष्ट्र सेट अनिवार्य पेपर 1 करिता 50 सराव प्रश्नपत्रिकांसोबत संपूर्ण बुक आहे. यामध्ये प्रत्येक युनिट जसं शिक्षण अभियोग्यता, संशोधन असू द्या, कम्युनिकेशन असू द्या, प्रत्येकाचं युनिट वाईज एम-सी-क्यूज आहे. कसं आहे? युनिट वाईज एम-सी-क्यूज. ठीक? फक्त युनिट वाईजच नाही तर 2011 पासून तर 2025 पर्यंतचं मित्रांनो संपूर्ण पी-वाय-क्यूज आहे. आहे ना? सोबतच 50 सराव प्रश्नसंच दिलेला आहे, ज्यातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर ही बुक मित्रांनो Amazonवर अवेलेबल आहे. तर याची लिंक देखील मी तुम्हाला अ, आपलं जे डिस्क्रिप्शन बॉक्स असतं त्यातून देऊ शकता. त्यामध्ये मी देऊ शकते. सोबतच जर तुम्ही Amazonवर गेलेले आणि ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशन जरी सर्च केलं, तरीही ही बुक जी आहे आपल्याला वरच दिसून येईल. त्यामुळे अशा पद्धतीने आपण या बुकमधून पेपर 1 चं संपूर्ण सराव मित्रांनो करू शकतो.
आता 6-7 वर्षाचं पी-वाय-क्यू सोडवायचं आहे. प्रश्नांचं जे पॅटर्न आहे तो समजून घ्यायला हवं आपल्याला. टॉपिक तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. सोबतच मॉक टेस्ट रोज द्या. मॉक टेस्ट ॲनलाईज करणं गरजेचं आहे. फक्त देऊन द्यायचं, ठेवून द्यायचं असं नाही करायचं. मॉक टेस्ट ॲनलाईज करा, ठीक आहे. तर त्यामध्ये चुका ज्या झालेल्या आहेत, ते आपण काय करा लिहून ठेवा. त्या टॉपिकचा सराव करा. या पद्धतीने जर आपण मित्रांनो अभ्यास केलेला, तर नक्कीच 2026 ची जी परीक्षा आहे, ती आपण हमखास क्वालिफाय होऊ शकतो. यासाठी टॉपिक्स देखील उद्याला आपण डिस्कशन करूया, जे प्रभावी ठरेल परीक्षेसाठी. सोबतच आपली नवीन बॅच सुरू होत आहे 20 जुलैपासून. पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपरसाठी. तर याला देखील आपण जॉइन करू शकता. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, कॉन्टॅक्ट करा. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक सो मच मित्रांनो.